तब्बल 82 जागा जिंकणाऱ्या भाजपचे नगरसेवक महापालिकेत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा उत्साह होता। त्याचवेळी मुंबई महापालिकेतल्या सत्ता समीकरणांची उत्सुकताही दिसत होती। शिवसेनेसोबत पुन्हा युती होणार का, महापौर स्थायी समितीमध्ये स्थान मिळणार का की विरोधी पक्षात बसावं लागणार, या सर्वसामान्यांच्या मनातल्या शंका भाजप नगरसेवकांच्या चेहऱ्यावरही दिसत होत्या। कारण हा सगळा निर्णय मातोश्री आणि वर्षा या दोन बंगल्यांमध्येच होणार असल्यामुळे त्याची गंधवार्ता या नगरसेवकांना असायचं कारण नाही। ज्येष्ठ नगरसेवक मनोज कोटकही याबाबत अनभिज्ञ दिसतात। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नगरसेवक आज भारतीय जनता पक्ष महापालिका कार्यालयात आलेत। महापालिका निवडणूक संपल्यानंतरच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या आजपासून आम्ही सुरू केलेल्या आहेत। माननीय मुंबई अध्यक्षाच्या निर्देशानुसार कोकण भवनला जाऊन देखील गट स्थापनाची कारवाई होणार आहे, ते आम्ही तुम्हाला कळवू। मुंबईच्या भाजपच्या विजयाचे शिल्पकार आशिष शेलार याआधी भाजपचाच महापौर होईल असं ठामपणे सांगत होते। काही कामानिमित्त शेलार महापालिकेत दिसले खरे, पण सत्ता समीकरणांबाबत दावा करण्याचं टाळून पत्रकारांना हात जोडून निघून गेले। एकीकडे शिवसेना भाजपमध्ये छुपी बोलणी सुरू असल्याची चर्चा रंगली असताना भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ही भेट झाली असली तरी आमंत्रणाच्या टायमिंगमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्याच। मी माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्याकरता आलो आहे आणि 6 मार्चला त्यांना विनंती केली आहे की माझ्या मुलीच्या लग्नाला नागपूरला या, एवढ्याकरता। दुसरीकडे पुण्यामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपलं कुळ आणि मूळ शिवसेना असल्याचं सांगत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल असं म्हटलंय। तो शाहू फुले आंबेडकर छत्रपतींच्या विचारधारेला मानणारा महापौर असावा, जेणेकरून सगळ्यांना सोबत घेऊन जाईल। हा लक्ष्यामध्ये मला असं वाटतं की सेनेचा महापौर झाला तर मला निश्चितपणे आनंदच वाटेल ना, मला काय अडचण आहे त्याच्यामध्ये, हा लक्ष्यामध्ये। कारण ज्या कसं आहे की शेवटी कुळ आणि मूळ माझं तेच आहे ना। एका अर्थी मनसे शिवसेनेसोबत जाण्याच्या मानसिकतेत असल्याचं नांदगावकरांच्या विधानामुळे दिसत असलं तरी याचा निर्णय राज ठाकरेच घेतील। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सत्तेचं समीकरण सोडवण्यासाठी मातोश्री, वर्षा आणि कृष्णकुंज या मुंबईतल्या 3 पॉवर सेंटर्सकडे राज्याचं लक्ष लागलंय। अर्थात फोर्टच्या काँग्रेस मुख्यालयात काय शिजतंय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।